म्हणजे आंदोलनात अडथळे आल्याला त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम्स नाही क्रिएट झाले पाहिजे त्याच्यासाठी एक आमची बैठक. सोनम वांगचुक यांनी आता उपोषण संपवलं आहे. या सगळ्याबद्दल तुम्ही पण पाहिलं असेल. अभिजित असं म्हणतात जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही काही मागे हटणार नाही. तुमची पण मागणी दोन्ही गोष्टींची होती. तुम्ही काय सांगा याबद्दल? हे बघा, पहिली गोष्ट तर अभिनंदन अख्ख्या देशाचं की 3 मागण्या मान्य केल्या. ह्या जर आधी केल्या असत्या तर ह्या सगळ्याची गरजच नसती पडली. तुम्ही इकडे बेसिकली ह्या गोष्टी आधी मान्य झाल्या असत्या तर ह्या सगळ्या गोष्टींची गरज नसती पडली. आज मुलींचे कपडे फाडले गेले. दिल्लीमध्ये मुलांमध्ये खिळे ठोकून लाठ्यांमध्ये मारलं गेलं. त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि आमचं सिंपल आहे, शिवतीर्थाखाली दररोज लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत. जर विद्यार्थी समाधानी नसतील तर आम्ही उतरणार. त्यांच्यावर हात उचलून देणार नाही, त्यांच्यावर केसेस होऊन देणार नाही. कारण ही त्यांच्या हक्काची लढाई आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना जेव्हा समाधान वाटेल तेव्हा ही संपेल. म्हणजे ईश्वर तुम्ही असं म्हणताय अमितजी की कुठे ना कुठे राजीनामा शब्द अजूनपर्यंत केंद्र सरकारने वापरला नाही, तर जोपर्यंत तो होत नाही आणि विद्यार्थ्यांचं माझं हे म्हणणं नाहीच आहे. प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणजे पाहिजे, पण जोपर्यंत विद्यार्थी आमच्या समोर रस्त्यावर उतरतात हे देश पेटताना आपल्याला खूप कमी वेळेला बघायला मिळतं. हे कुठच्याही पक्षाचं आंदोलन नाही आणि पक्षाचं आंदोलन एवढ्या मोठ्या लेवलवर गेलंच नसतं कुठच्याही. कारण सरकारचे पण काही आरोप असतात, मग आपलं प्रत्युत्तर असतं वगैरे. हे लोक उतरलेत आणि कुठेतरी सरकार बॅकफुटवर गेलं. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे आपल्या देशाचा की कुठेतरी आपला देश जागरूक आहे. पालक असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, सगळे उतरलेत. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर आहात तोपर्यंत आम्ही रस्त्यावर आहोत. कुठे सकारात्मक वाटतायत का? म्हणजे लवकरच ही मागणी मान्य होईल, राजीनामा होईल असं वाटतंय का? आज कोणतरी ते चंद्रकांत पाटील बोलले ना, आंबे चोरी करायला काय फाशी मिळते का? 20 मुला-मुलींनी सुसाईड केलंय. तुम्ही ते सुसाईड आंबे चोरी करण्याशी कम्पेअर करताय. मी आता ते काय बोलतायत ना तुमच्यासमोर ते पण त्यांना कळत नाहीये. कुठेतरी भरकटलेत. अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडिओज बघितले. भाजपचे खूप असे नम्र झालेत जे दररोज किंचाळायचे, शिव्या घालायचे. त्याच्यामुळे आता त्यांना पण कळायला लागलं की आता देश पेटलाय, कुठचाही पक्ष नाही पेटलाय. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांची बैठक जी आहे ती सुरू आहे, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून आम्ही बोलतोय की मुख्यमंत्री आहात ना तुम्ही, विद्यार्थ्यांना बोलवून घ्या आणि चर्चा करा. त्यांना काय पाहिजे विचारा. मला वाटतं नागपूरमध्ये, नाशिकमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय नीटमुळे. त्यांच्या घरी जा पहिलं आणि मग आम्हाला प्रश्न विचारा. तुम्ही तुमचं काम नीट केलं असतं तर आम्हाला उतरायची गरज नसती पडली. सर आता देखील बैठक जी आहे ती सुरू आहे आणि जे.पी. नड्डा असतील, त्याचबरोबर सीजेपीचे 3 सदस्य आहेत ते गेलेले आहेत. सकारात्मक ही बैठक होईल असं वाटतंय. राजीनामा मी आता जर तर मध्ये मी काय बोलू, हे झाल्यावर मग आपण परत चर्चा करू. पण मला वाटतं जोपर्यंत विद्यार्थी ग्राउंडवर आहेत तोपर्यंत ठाकरे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. पंतप्रधानांकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आला, त्यानंतर विधेयक आणण्यासाठी आज हालचाली केल्या जातात. सरकार 2 पावलं मागे गेलं असं वाटतं. तुम्ही वेळ काढा किंवा नका काढू, आंदोलन दररोज होणार जोपर्यंत मागण्या नाही पूर्ण होत. पण कुठेतरी पंतप्रधान बोलतात म्हणजे कुठेतरी एक भीती आहे की देश पेटून उठलाय. मी परत बोलतोय, खूप कमी बघायला मिळतं आपल्याला हे. त्याच्यामुळे आता एक कुठेतरी भीती त्यांच्यापर्यंत पण पोहोचली आहे की ह्याच्यावर आपण ऍक्शन घेतली पाहिजे. आज मला वाटतं एक मागणी अशी पण आहे, नीट ह्याच्यावर संसदेत आपण चर्चा करणार, हाऊसमध्ये चर्चा करणार. तिथं झालीच पाहिजे. पण मला वाटतं जे मुलं मुली ज्यांनी आत्महत्या केली आहे ती मागणी एक मान्य केली की त्यांच्या घरी जे कॉम्पन्सेशन जाईल, त्यांच्या घरी जी मदत जाईल ती गेली पाहिजे पहिली. आणि जे रस्त्यावर उतरलेत त्यांच्यावर केसेस झाले नाही पाहिजे. ही काळजी आम्ही पण घेतोय, पण ही काळजी सरकारने पण घेतली पाहिजे. मुंबईमध्ये 1500हून अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. आम्ही सगळे गुन्हे काढून घेणार आहोत, तुम्ही काळजी नका करू. आमची लिगल टीम संपूर्णपणे काम करते, दिवस रात्र काम करते. मी तुम्हाला पाहिजे अपडेट करत जाईन कुठे कुठे कुठचे गुन्हे होते आणि काढले गेले. नो थँक्यू हे माध्यमांशी बोलत होते आणि यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार. जोपर्यंत विद्यार्थी रस्त्यावर आहेत तोपर्यंत आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील.
यानंतर पुढची बातमी पाहूया. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. लाठीचार्ज अगदी हलक्या स्वरूपात गर्दी पांगवण्यासाठी केला जात असला तरीही एक वेळ ठीक आहे, पण हा म्हणजे कुठला तरी सूड उगावल्यासारखा करण्यात आला. आंदोलनकर्ते विद्यार्थीच नाही तर आसपास असणाऱ्या अनेकांना सर्रास तुडवलं गेलं. पण जी व्यवस्था त्यांना हे निर्दयीपणे मारण्याचे आदेश देते, त्यांना कुणी अधिकार दिले? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल राज ठाकरे यांनी या पोस्टमधून केलेला आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. प्रकाशगड बीकेसी इथून एक बातमी समोर येते. 6व्या मजल्यावर आग लागलेली आहे. वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड कार्यालयामध्ये आग लागल्याची सध्या माहिती समोर येते आहे. वांद्रे पूर्वतील महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या या प्रकाशगड कार्यालयाला ही आग लागलेली आहे. इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते. धूर आणि जळल्याचा वास पसरल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरलेली आहे. या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वर्क यांच्याकडून. संकेत, कधी ही आग लागली आणि सध्या तिथे आग विझवण्यासाठी अग्निशमन दल पोहोचलाय का? बचाव कार्य कुठपर्यंत आलेलं आहे? आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी वांद्रे येथील प्रकाशगड म्हणून एक कार्यालय आहे, ते सरकारी कार्यालय आहे. महाराष्ट्र राज्याचं विद्युत मंडळ आहे, त्या विद्युत मंडळाचं तर हे ऑफिस आहे आणि या संपूर्ण इमारत जी आहे ते सगळे फ्लोर्स जे आहेत ते ऑक्युपाईड आहेत. या फ्लोर्सचे म्हणजे त्या सर्व फ्लोर्स वरती जे आहे ते काम होत असतं आणि 6व्या मजल्यावरती जे आहे ते आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आता ही कशी कळली तर सुरुवातीला काही दूर दिसतं आणि जळल्याचं म्हणजे आपलं वायर जळते, ते विशिष्ट पद्धतीचा वास येतो. तसा वास तिकडच्या कर्मचाऱ्यांना आला. कुठेतरी ते घाबरले. त्यांनी तात्काळ जे आहे ते अग्निशमन दलाला कळवलं आणि सध्या 4 ते 5 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. त्यात एक अँब्युलन्स देखील आहे, आगीचे बंब देखील आहेत आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. कोणालाही इजा सध्या झाल्याची माहिती नाहीये, कोणाची कोणत्या प्रकारची जीवितहानी तिथे झाल्याची माहिती आहे तरी नाहीये, पण सध्या त्या इमारतीमध्ये आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. जी नक्कीच, या संदर्भातले अपडेट घेतच राहतो. त्याच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. प्रकाशगड कार्यालय इथे बीकेसी पूर्वमधलं हे कार्यालय आहे आणि इथे ही आग लागली. कर्मचाऱ्यांची थोड्या वेळसाठी इथे धावपळ उडाली होती, मात्र सध्या अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अद्याप तरी यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली अशी माहिती मिळालेली नाही आहे. हे अग्निशमन दलाचे बंब तिथे पोहोचले आहेत आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी इथे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारी कार्यालय होतं हे आणि इथे अचानक आग लागली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. राजधानी दिल्लीमध्ये सीजेपी आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये बैठक सुरू झाली आहे. सीजेपीकडून सौरभ दास आणि आशुतोष रांका हे सहभागी झाले आहेत, तर सरकारकडून जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. व्हीपी हाऊसमध्ये ही बैठक सध्या होती आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम असल्याचं कळत आहे. सीजेपीनं सरकारसमोर 3 मागण्या ठेवलेल्या आहेत. आता या बैठकीतून काय तोडगा निघतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर तिकडे अभिजित दिपके यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका अभिजित दिपके यांनी घेतली आहे. दरम्यान आज आम्हाला अटक होऊ शकते असं मोठं भाकीतही त्यांनी व्यक्त केलं. दुसरीकडे येत्या शनिवारी आणि रविवारी आंदोलनाच्या ठिकाणी मोठी गर्दी येण्याची सरकारला भीती आहे असंही दिपके म्हणाले. हमें ऐसा पता चला है क्योंकि कल शनिवार और रविवार है जिसके चलते बहुत ज़्यादा भीड़ आ सकती है, तो सरकार की पूरी कोशिश है कि आज ही हम रात को उठा लिया जाए, गिरफ्तार कर लें या डिटेन कर सकते हैं, गिरफ्तार कर सकते हैं। नहीं, उसके बाद तो ये सरकार बहुत ही बड़ी गलती कर देगी, क्योंकि क्या हुआ, सोनम सर को इन्होंने उठा लिया, उसके बाद आंदोलन बड़ा हो गया, आपने बच्चियों का सर फोड़ा, उसके बाद आंदोलन और ज़्यादा बड़ा हो गया, अभी हम लोगों को भी उठा लेंगे तो अभी देश भर में आंदोलन और फैल जाएगा। तो सरकार को अगर कोई सोल्यूशन चाहिए इस आंदोलन का, दैट इज ओनली वन थिंग, रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान। दरम्यान दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. कॉन्स्टेबल पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा आदेश लागू करण्यात आलेला आहे. केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन प्रकरणांमध्ये सुट्टीला मंजुरी दिली जाणार आहे. हा निर्णय दिल्ली पोलीस आयुक्तांच्या मंजुरीनंतर लागू करण्यात आलेला आहे.
यानंतर एक मोठी बातमी पाहूया. लोकसभेचं कामकाज आता येत्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. विरोधकांच्या गदारोळानंतर आजचं लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे. दरम्यान लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात जोरदार गदारोळ केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी लोकसभेमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. मात्र यावेळी बोलताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अटी शर्ती न ठेवता चर्चेला सुरुवात करा असं आवाहन किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना केलं. तसेच सरकार नेहमी चर्चेसाठी तयार आहे, विरोधी पक्षांनी चर्चा करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. मात्र विरोधकांनी जोरदार गदारोळ सुरूच ठेवला आणि त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं. तर लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीसाठी राहुल गांधी आक्रमक झाले होते. तसेच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय आम्हाला कुठलीही चर्चा नको असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच आमच्या 3 मागण्या मान्य झाल्याच पाहिजे हा मुद्दाही राहुल गांधी यांनी यावेळी लावून धरला. जो ऑपोजिशन का स्टांस है, 3 मांगे हैं स्टूडेंट्स की. पहली मांग, करप्ट एजुकेशन मिनिस्टर हैज टू गो. सेकंड, जिन लोगों ने स्टूडेंट्स पे आक्रमण किया, मारा, उन पर एक्शन, अकाउंटेबिलिटी. और थर्ड, दैट प्राइम मिनिस्टर शुड अपोलोजाइज टू द स्टूडेंट्स. These are the 3 conditions. We are not going to have any conversation, any discussion before Mr. Pradhan is sacked. That's it. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ जारी केला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेचा मसुदा या संदर्भात आज कॅबिनेटमध्ये चर्चा होईल अशी माहिती मोदी यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. तसेच सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे आणि त्यावेळी लवकरात लवकर ते बिल पास करण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील पंतप्रधान मोदी या व्हिडिओमध्ये म्हणाले. दरम्यान पेपर लीक ही किरकोळ विषय नाही आहे. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप त्रासदायक आहे. त्यामुळे पेपर लीक घटनेनंतर आतापर्यंत गेल्या 2.5 महिन्यामध्ये अनेक पावलं टाकण्यात आली. गुन्हेगारांना पकडण्यात आलं, ते तुरुंगात आहेत असंही मोदींनी सांगितलं. तसेच आपली महत्त्वाची जबाबदारी होती, विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, तत्काळ परीक्षा घेण्याची गरज होती. सरकारनं सर्व शक्तीचा वापर करत 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं आयोजन केलं. 5-6 दिवसांपूर्वी 19 तारखेला निकाल देखील आला. देशात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या देखील आलेल्या आहेत असं देखील मोदी या व्हिडिओतून म्हणाले. मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है. तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी ने कहा था कि राष्ट्रीय जनगणमन के सम्मान ही सम्मान दिया जाएगा. राष्ट्रीय गान, राष्ट्रीय गीत को भी और याद कर रहे, इसे मैं अनुरोध करता हूँ कि थैंक यू. Now the question is that the leave be granted to introduce the bill. Those in favor will please say aye. Those against will please say no. I think the ayes have it, the ayes have it, the ayes have it. Shri Nityanand Rai. Shri Nityanand Rai. माननीय महोदय, मैं विधेयक पुनर्स्थापित करता हूँ. You introduce the bill. Thank you. माननीय सदस्यगण, कृपया अपनी जगह बैठे, बहस चलने दें.
Please, the House stands adjourned to meet at 11 a.m. on Monday, the 27th July 2026. सोमवारपर्यंत राज्यसभेचं कामकाज देखील आता तहकूब करण्यात आलेलं आहे. राज्यसभेमध्ये देखील घोषणाबाजी करण्यात येते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा यासाठी जोरदार घोषणाबाजी राज्यसभेतही झाली. राज्यसभेमध्ये विरोधकांच्या गदारोळानंतर आता राज्यसभेचं कामकाज देखील सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये सोनिया गांधी यांनी सरकारवर टीका केली. उत्तरदायित्व आणि शिक्षण सुधारण्याची मागणी करणाऱ्या तरुणांना संवादाऐवजी सरकारनं भ्याडपणा आणि क्रूरतेनं उत्तर दिलंय. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचा उल्लेख सोनिया गांधी यांनी काळा दिवस म्हणून केला. लाठीमार, अश्रुधूर आणि पोलिटगनच्या वापरामुळे अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. आंदोलनानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सोडलं गेलं नाही, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. यानंतर पुढची एक मोठी बातमी बघूया. ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पोलीस अधिकारी विक्रम देशमाने आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, वाहतूक पोलीस उपायुक्त दीपाली धाते आणि दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे अधिकारी इथे दाखल झाल्याचं कळत आहे. मोर्चाचा मार्ग आणि वाहतुकीचं व्यवस्थापन यावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. ठाकरे बंधूंचा रविवारी मोर्चा आहे. या नियोजित मोर्चासाठी आता अतिरिक्त पोलीस आयुक्त देशमाने यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. हा मोर्चाचा मार्ग कसा असणार आणि त्या अनुषंगानं वाहतुकीचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं या संदर्भात चर्चा करण्यासाठी पोलीस दलाचे अधिकारी इथे पोहोचले आहेत. पेपर फुटीच्या मुद्द्यावरून हा ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे. या चर्चेसंदर्भातली अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, सध्या मोर्चाचं नियोजन कशा प्रकारे केलं जाऊ शकतं याबाबतची चर्चा सुरू आहे, काय अधिकची माहिती? 26 तारखेला होणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात, तिरंगा यात्राच्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत की पोलीस अधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशपांडे, त्याचबरोबर वाहतूक पोलीस उपायुक्त दीपाली धाते आणि शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. तिथे त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये 26 तारखेच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार आहे, भलेही शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक अशी जरी मोर्चाची घोषणा करण्यात आलेली असली तरी ती मुख्य रस्त्यावरून जाणार आहे की अंतर्गत मार्गाने जाणार आहे, कशा पद्धतीनं लोक जमणार आहेत या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी म्हणून पोलीस उपायुक्त वाहतूक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने हे या ठिकाणी पोहोचलेले आहे. मनसे अध्यक्षांकडून तो रूट कसा असेल, कुठे काय असेल या संदर्भातची माहिती घेऊन पुढचं नियोजन जे पोलिसांकडून जे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यासाठीची माहिती घेण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला दिसून येतात. हो, नक्कीच. या मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल या चर्चेनंतर आपल्या पुढे येईलच. तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.